हॅलो गाईज, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही आता गाणगापूरसाठी निघालो आहोत। मित्रपरिवार आहेत आणि स्टेशनवरती मित्रांनो आम्ही ट्रेनची वेट करत आहोत। हे बघू शकता, थोड्याच वेळाने ट्रेन येईल मित्रांनो, मग आम्ही गाणगापूरसाठी रवाना होत आहोत। मित्रांनो, आम्ही चौघांची फॅमिली आहे। यामध्ये एक मित्र आमचा कल्याण स्टेशनला आम्हाला भेटणार आहे। सध्या आम्ही चौघे मित्र आहेत आणि आमच्या फॅमिली आहेत आणि एक फ्रेंड आमचा आम्हाला कल्याणमध्ये भेटणार आहे। हा बघू शकता, आमचा एक फ्रेंड कल्याणमध्ये आला। आता आमची भेट झाली मित्रांनो। सर्व आता एकत्र इथून आमची ट्रेन आहे गाणगापूरला जाण्यासाठी आणि मग आम्ही पुढे रवाना होणार ट्रेनमधून। रात्रीचा प्रवास आहे। आज रात्री बसल्यानंतर आम्ही उद्या सकाळी 8-7:30 पर्यंत मित्रांनो पोहोचू गाणगापूरमध्ये। अशा प्रकारे आम्ही ट्रेनमध्ये मित्रांनो बसलो आहोत। या बघू शकता, सर्व आमच्या परिवारमधल्या सदस्य कशा प्रकारे बसलेले आहेत, एकमेकाशी गप्पा चालू। हा बघू शकता, ट्रेनचा प्रवास चालू आहे रात्रीचा। गाणगापूरसाठी रवाना झालो होतो आम्ही। हिला वरच्या मधल्यावर बसवलेला काही झोपच लागे नाही मित्रांनो। आणि ही जी काय चुलबुल चालू आहे बघू शकता। आणि ह्यो काय बघतो बॅगमध्ये काय माहिती। हा बघा, एकटाच बसवला कसा। याचा काय उद्योग चालू आहे मोबाईलमध्ये काय समजत नाही। हा खूप टेन्शनमध्ये बसलाय। याचा काय चालू आहे त्याला विचारतो, काय समजत नाही मित्रांनो। अशा प्रकारे ट्रेनमध्ये गंमत चम्मत मजा चालू आहे, बघू शकता। महेश चात्याला एका जागेवर बसून करमत नाही, त्यामुळे तो इकडून तिकडून आमच्या डब्यामध्ये येतो। हे बघू शकता। हे आले आमचे TC। आता TC आमच्या तिकिटी चेक करत आहेत बघा। परेश TC। हाय रंगा आणि बिल्ला या दोघांनी आम्हाला ट्रेनमध्ये एवढे हसवले का काय बोलून सोय नाही। खूप टाइमपास होते आमच्यासाठी हे दोन, रंगा आणि बिल्ला। फन कार्टून आहे ते, वेगवेगळ्या गप्पा गोष्टी सर्वांना हसवण्याचा त्यांचा हेतू होता आणि त्यांनी पूर्ण प्रवास आमचा आनंदीमय केला या दोन कार्टूनांनी। अशा प्रकारे मित्रांनो, रात्रीचे 10:30-11 वाजलेत। आता आम्ही झोपून घेतो मित्रांनो, कारण प्रवास खूप लांबचा आहे। गुड नाईट मित्रांनो, सकाळी भेटूया पुन्हा। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज। तर मित्रांनो, आपण गाणगापूर स्टेशनला उतरलो आहोत। बघू शकता, 8 ते 10 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण सकाळी 7:30 वाजता गाणगापूर स्टेशनला उतरलो। हीच ती ट्रेन आहे आपली गाणगापूरहून। आता ती पुढे चालली। या ट्रेनमधून आपण उतरलो मित्रांनो। तर पुढे आता आपण आपल्या काही प्रवास येतो, कुठल्या गाडीने जायचा ते आता तिथं स्टेशन बाहेर गेल्यानंतर आपण बघूया मित्रांनो। सर्व असे आपले प्रवासी सगळे 8-10 तासाचा प्रवास केल्यानंतर थकले होते, स्टेशनला बसले थोडा वेळ। अशा प्रकारे गाणगापूर स्टेशनचा लुक बघू शकता मॉर्निंगचा कसा आहे। खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो मॉर्निंगला। तर मित्रांनो, आपण गाणगापूर मंदिरात जाण्यासाठी आता पुढचा प्रवास करणार आहोत। मग तिथून आपल्याला कुठली गाडी मिळेल त्या गाडीने आपण दत्त मंदिरामध्ये जाणार आहोत। हे बघू शकता, आता स्टेशन बाहेर पडलो आहोत आपण। इथून एक गाडी बुक करू आपण आणि मग सर्व आपले मित्रमंडळी त्या गाडीने आपण प्रवास करून
गाणगापूर दत्त मंदिरामध्ये जाणार आहोत। अशा प्रकारे हे बघू शकता, इथे गाडी बुक करणार आहोत। अशा आपले प्रवासी सर्व मित्रमंडळी चालले आहे। हीच ती गाडी मित्रांनो बुक केली आपण, क्रूज, लक्झरी क्रूज बुक केली मित्रांनो। आता ह्याच गाडीने आपण प्रवास करणार गाणगापूर मंदिरामध्ये जाण्यासाठी। तिथं गेल्यानंतर मग आपण तिथली परिस्थिती बघूया काय आहे। या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो। अशा प्रकारे सर्व मित्रमंडळी फॅमिली आपली लक्झरी क्रूजमध्ये बसलेले आहेत, बघू शकता मित्रांनो। हलत डुलत आपली लक्झरी चालली आहे मस्त। गाणगापूर मंदिरामध्ये जायचे आपल्याला, दत्त मंदिरामध्ये। अशा प्रकारे लक्झरी क्रूज केली आहे आपण, बघू शकता मित्रांनो। हे बघा मित्रांनो, टमटम रिक्षा कशा भाड्यासाठी लागलेल्या आहेत। भरपूर टमटम रिक्षा आहेत या साईडला, बघू शकता। इकडे दोन्ही बाजूनी रस्त्याच्या झाडी बघू शकता, सुंदर अशी हिरवीगार झाडी आहे मित्रांनो। हे बघा, पण रस्ते काय एवढे ठीक नाहीत, पण रस्त्याच्या बाजूनी झाडी खूप सुंदर आहे, दोन्ही साईडनी हिरवीगार, त्यामुळे वातावरण खूप छान वाटत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपला गाणगापूरमध्ये प्रवेश झाला आहे, हे बघू शकता कमानी गाणगापूरमधली। आता आपण रूम घेऊन थोडा फ्रेशअप होऊ आणि मग मंदिरामध्ये जाऊ। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे रूम बुक केली आहे आणि इथे काही लोकांची आपल्या तयारी झालेली आहे, तर काही बाकी आहेत। सर्व रेडी होऊन आता मंदिराकडे आपण निघणार आहोत मित्रांनो। अशा प्रकारे चिमुकले आपले सगळे रेडी झाले आहेत, बघू शकता। फायनली आता आपण मंदिराकडे निघणार आहोत मित्रांनो, दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी। सर्व फॅमिली रेडी झाले आहेत, आता आम्ही खाली निघत आहोत मंदिराकडे दर्शनासाठी। सर्वांची तयारी झालेली आहे, आता मंदिराकडे जाण्यासाठी आपण सर्व रेडी झालो आहोत आणि आता निघतो मंदिराकडे जायला आपण। तर हा मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा मित्रांनो। अशा प्रकारे आपले सर्व फॅमिली मंदिराकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत, बघू शकता। काहीच मिनिटांमध्ये आपण आता मंदिराजवळ पोहोचणार आहोत मित्रांनो। अशा प्रकारे बघू शकता मंदिराचा जाण्याचा मार्ग। तर हे आहे मित्रांनो दत्त मंदिर, वटवृक्षाचा पिंपळाचा झाड बाजूलाच आणि समोरच दत्त मंदिर, बघू शकता किती सुंदर आहे। हे मंदिर रोज सकाळी लवकर उघडले जाते व भाविकांच्या दर्शनासाठी त्याची तयारी केलेली असते मित्रांनो। दत्तात्रेय हे हिंदू पुराणातले एक अत्यंत महत्त्वपूर्ण देवत्व आहे।
त्यांना विष्णू, ब्रह्मा व शिव या त्रिमूर्तीचे एकात्मक स्वरूप मानले जाते। अभिषेक हा देवाचे स्नान अथवा अर्पण करून केलेले अनुष्ठान आहे, ज्यामुळे भक्तांना त्याची कृपा मिळू शकते असे मानले जाते। तर अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये लाईनला उभे आहेत, बघू शकता रेलिंगच्या लाईन बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व भाविक कशा प्रकारे लाईनला उभे आहेत। अशा प्रकारे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता 1 ते 2 तास आपल्याला दर्शनासाठी लागणार आहेत, त्याच्यानंतर मग आपल्याला दर्शन मिळणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे गाणगापूरमध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक येतात मंदिरामध्ये दर्शनासाठी। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला शूटिंग करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आपण मंदिराच्या आतमधली शूटिंग केलेली नाही, त्यामुळे आपले दर्शन पूर्णपणे झालेले आहे मित्रांनो गाणगापूर दत्त मंदिरामधील। हे बघू शकता। आता आपण बाहेर। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपली देवपूजा झाली आहे, म्हणजेच देवाचे दर्शन वगैरे झालेले आहे। आता आपण आपली पेटपूजा बघूया मित्रांनो। आता आपण थोडा हॉटेलमध्ये जेवण करू सर्व फॅमिली मित्रमंडळी आणि मग परतीच्या प्रवासाला निघूया मित्रांनो। अशा प्रकारे आपण हॉटेलमध्ये जेवण वगैरे मागवलं मित्रांनो, बघू शकता सिंपल आणि घरगुती जेवण मागवला। चपाती, राईस, ठेचा, भाजी, पापड वगैरे अशा प्रकारे सर्व आपली फॅमिली जेवणासाठी बसले, बघू शकता हॉटेलमध्ये। हे मामा आपल्याला जेवण आणून देतात। हे बघा छोटी मुले वगैरे आपली सगळी जेवत आहेत। अशा प्रकारे जेवण मागवलं होता। आता जेवण वगैरे झाल्यानंतर आपण हॉटेलमधून निघणार आणि परतीच्या प्रवासाला जाणार मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो गाणगापूरमधील आपला प्रवास अतिशय सुंदर आणि सुखमय झाला। त्याचप्रमाणे मंदिरातील दर्शन देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मिळाले आणि तेथील हॉटेलमध्ये आपल्याला घरगुती जेवण मिळाला। तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। अशीच नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन आले। धन्यवाद।